नमस्कार. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी. ज्या दिवसाचे शेतकरी वाट पाहत होते त्याची आतुरता आता संपली आहे. ती म्हणजे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी भेटणार, तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी भेटणार. तर आता सरकारच्या माध्यमातून नवीन एक अपडेट आलेले आहे. ते आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. हा हप्ता कधी मिळणार आहे, तसेच कोणाला मिळणार आहे, यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे कुठेही न जाता फक्त 2 मिनिटे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा 19 नोव्हेंबर 2025 रोजी प्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ही सर्वात मोठी बातमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा होणार आहे. तुम्हाला तर तारीख आता समजलीच आहे. 19 नोव्हेंबर 2025 रोजी सर्व जे शेतकरी पात्र असणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हा हप्ता दिला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असण्यासाठी जे डॉक्युमेंट दिलेले आहेत तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. जसे की तुमचे आधार कार्ड बँक कार्डला लिंक असणे, तसेच तुमचे आधार कार्ड अपडेट करणे, फार्मर आयडी कंपल्सरी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टी तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा मिळणार आहे. तसेच आपण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार हे देखील आता आपण पुढे समजून घेणार आहोत. तर यासाठी किती शेतकरी पात्र असणार आहेत, तर शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणार आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी पात्र राहणार आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता याआधी भेटलेला आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये दिला जाणार आहे. तर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार, तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरून नमो शेतकरी योजनेचे जे पात्र असणारे लाभार्थी आहेत त्या सर्वांची प्रथम लिस्ट काढली जाते व त्या लिस्टमधून किती शेतकरी पात्र असणार आहेत व त्यांच्यासाठी किती निधी मंजूर करावा लागतोय ह्या सर्व गोष्टी पाहिल्या जातात व त्याचा एक GR काढला जातो. हा GR काढल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, डिसेंबर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे. तर ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे. तर तुम्हाला दोन्ही योजनेचे पैसे कधी मिळणार हे आता समजलेच आहे. हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजावून घेतलेले आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा 19 नोव्हेंबर 2025 रोजी मिळणार असून तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा 20 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिला जाणार आहे. व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना ही न्यू अपडेट समजेल. अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.